करतात आणि मग आपले बागायतदार कुठे ना कुठेतरी निराश होतात, कारण त्यांना योग्य तो दर मिळत नाही. या संदर्भात संजय राव आपण सुद्धा 1-2 वेळा वार्ता केली. आम्हालाही अनेक जे त्यामधले व्यावसायिक आहेत यांनी सुद्धा संपर्क केला आणि सहकार विभागातून त्या संबंधितल्या योग्य त्या सूचना, म्हणजे कर्नाटक मधून एपीएमसीच्या मार्केट विकला जाणारा आंबा हापूस आंबा या नावाने म्हणजे विकला जाऊ नये, त्यांनी त्यामध्ये स्वतंत्र कर्नाटक मधून किंवा इतर राज्यातून असा उल्लेख स्पेसिफिकली करावा. अशा ज्या काही संबंधित सूचना आहेत या सुद्धा आपण आपल्या मागणीनुसार आपल्या सर्वांच्या सूचनेनुसार ती मान्य केलेली आहे. या बारीक सारी गोष्टी आहेत, पण याचे पडसाद निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतील. कोकणाचा बऱ्याचशा वेळेला उल्लेख आपण आपल्याकडे समुद्र किनारा उपलब्ध असल्यामुळे रसायनी असेल किंवा केमिकल झोन असेल यासाठी या विभागाचा मोठ्या पद्धतीनं म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर होत असतो. रायगड असेल, मग रत्नागिरी असेल, ठाणे जिल्हा असेल, इथे खूप केमिकल इंडस्ट्रीज आहेत, कारण आपल्याकडे मरीन आउटलेट उपलब्ध असल्यामुळे. पण याही पलीकडे असे अनेक उद्योग आहेत जे केमिकल इंडस्ट्रीजच्या पलीकडे आहेत आणि ज्यांना एक्सप्लोर करण्याची मला असं वाटते गरज आहे. मगाशी देसाई साहेबांनी या संदर्भातला उल्लेख केलाच, त्यामुळे तो एक अतिशय महत्वाचा भाग मला वाटते यामध्ये राहील. सर्वात मला असं वाटते की मला ज्या प्रोजेक्टची उत्सुकता वाटते तो म्हणजे कोस्टल रोड आहे. आणि मला वाटतं की कोकणाच्या पर्यटनाला एक वेगळ्या स्तरावर हा एक जो कोस्टल रोड आहे घेऊन जाऊ शकतो. रेवस पासून सुरू होणारा हा कोस्टल रोड हा आपल्याला सिंधुदुर्ग पर्यंत रेवस ते रेडी असा हा असणार आहे. त्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या 13 खाड्यांमध्ये आयकॉनिक पद्धतीचे पूल, म्हणजे आज जर आपण बघितलं तर बँड्रा वर्ली सीलिंगच्या त्या फ्लायओव्हर वरून जाण्यासाठी तो एक अनुभव घेण्यासाठी पर्यटक असतात बाहेर, इतर राज्यांमधले, इतर देशांमधले उत्सुक असतात. तशाच पद्धतीनं कोस्टल रोड जो आहे याचं प्लॅनिंग जर व्यवस्थित पद्धतीनं केलं आणि त्यावरचे जे 13 खाड्यांवर असणारे जे ब्रिजेस आहेत हे जर आयकॉनिक पद्धतीनं बांधण्यात आले, ज्याची विनंती आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना केलेली आहे की हे जर आयकॉनिक पद्धतीनं, म्हणजे प्रत्येक ब्रिज हा एक वेगळा अनुभव आपल्याला प्रवास करताना दिला गेला पाहिजे. त्यातून एक तर या कोस्टल रोडच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्माण होऊ शकतील. आपण बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं की आता उदाहरणार्थ आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, समृद्धी महामार्ग ज्याचं बांधकाम मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. या ठिकाणी प्रत्येक विशिष्ट अंतरावर आपल्याकडे इन्फॉर्मेशन सेंटर्स असतात, केंद्र असतात, आपल्या एम्युनिटीज असतात. तर या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे रोजगार निर्मिती ही कोकणामध्ये निश्चितपणाने होऊ शकते. या व्यतिरिक्त एक अतिशय महत्वाचा मुद्दा ज्याला मला वाटते आपण आणखीन कमी पडत आहोत ते म्हणजे मार्केटिंग. आपल्या कोकणामध्ये काय काय आहे याची मार्केटिंग एकतर पर्यटन विभाग म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्राधान्याने फोकस करत आहोत, शासन स्तरावर करत आहोत, पण त्याचबरोबर आपल्यासारखे जे वेगवेगळे मी म्हणेन की प्रतिष्ठान आहेत किंवा सेवाभावी संस्था आहेत ज्या कोकणात ज्यांचं मूळ आहे, आपण मार्केटिंगवर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे कोकणी माणसाच्या स्वभावापासून, म्हणजे ज्या कोकणी माणसाच्या स्वभावावर गाणी सुद्धा प्रसिद्ध आहेत अनेक, म्हणजे त्या कोकणी माणसाच्या स्वभावापासून कोकणामध्ये काय काय उपलब्ध आहे या सगळ्याची मला वाटते आपण माहिती आणि मार्केटिंग जास्तीत जास्त करणं हे खूप गरजेचं आहे. कारण कोकणामध्ये तसं आपण बघितलं तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. पालघर जिल्हा हा ट्रायबल जिल्हा म्हणून ओळखला जातो. तिथे पर्यटनाची एक वेगळ्या पद्धतीच्या खरं तर उपलब्धता होऊ शकतात. रायगड आहे, एका बाजूला औद्योगिक जिल्हा पण आहे, पण दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आहे. रत्नागिरी आहे, जिथे गणपतीपुळ्यासारखं प्रसिद्ध धार्मिक ठिकाण सुद्धा आहे, समुद्र किनारे आहेत,
त्याचबरोबर सिंधुदुर्ग, ज्याला आपण पर्यटन या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आतापर्यंत मी म्हणेन की आपण प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची जी वैशिष्ट्य आहेत याचं योग्य पद्धतीनं मार्केटिंग होणं हा एक त्याच्यातला अतिशय महत्वाचा भाग राहतो. पर्यटनाबाबत बोलायचं झालं तर गेल्या 1.5-2 वर्षापासून सर्वात जास्त नुकसान जर कुठल्या विभागाचं झालं असेल तर ते नक्कीच पर्यटन विभागाचं झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की हा जो कालावधी आहे हा पर्यटन विभागाने जास्तीत जास्त धोरणं आणण्यासाठी, पॉलिसीज आणण्यासाठी याचा योग्य पद्धतीनं या कालावधीचा आपण वापर केलेला आहे. त्यामध्ये बीच शॅक पॉलिसी असो, जे संपूर्णपणाने फक्त कोकणासाठी असणारी पॉलिसी आहे, कारण समुद्र किनारा हा आपल्याला कोकणालाच लाभलेला आहे. त्यामुळे जरीही राज्य म्हणून ही पॉलिसी जाहीर केलेली असेल तरी बीच शॅक पॉलिसी ही संपूर्णपणाने कोकणासाठी जाहीर केलेली पॉलिसी आहे. आदरातिथ्य विभागाला उद्योगाचा दर्जा देणं, मला वाटतं यातून खूप अनेक सुधारणा होऊ शकतील, खूप पाठबळ या ठिकाणी मिळू शकेल. त्यानंतर ॲग्रिकल्चर टुरिझम, कृषी पर्यटन, मला वाटतं की कृषी पर्यटनाला जितका प्रतिसाद आज आपल्याला उर्वरित महाराष्ट्राकडून मिळत आहे तितका प्रतिसाद आज कोकणातून खरं तर म्हणजे आश्चर्य आहे, पण तितक्या पद्धतीनं या पॉलिसीचं पोटेन्शियल अजून आपण कोकणवासियांना पटवून देऊ शकलेलो नाही आहोत. कारण मला असं वाटतं की आजही ज्या वेळेला आपण कोकण म्हणून विचार करतो त्यावेळेला कोकणातली कौलारू घरं, आपल्या नारळाच्या आणि आंब्याच्या बागा, हे सगळं नजरेसमोर येतं. म्हणजे सह्याद्री असेल किंवा कोकणातून जाणारा रस्ता, म्हणजे निसर्गरम्य वातावरणातून केलेला प्रवास, या सर्व गोष्टी आपल्या नजरेसमोर येतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ॲग्रो टुरिझम पॉलिसी म्हणजे कृषी पर्यटनाद्वारे आपल्याला या आपल्याकडे असणाऱ्या जे काही नैसर्गिक निसर्गाचं जे वरदान आहे हे लोकांपर्यंत अधिकाधिक उपलब्ध करून देता येऊ शकेल. म्हणजे एखाद्या जर आपण कोकण विलेज ॲग्रो टुरिझम किंवा या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जर आपण त्या अंतर्गत जर रजिस्टर केलं तर इतर बाहेरून आलेल्या पर्यटकांना कोकणी घरामध्ये राहण्याचा एक अनुभव, कौलारू घरामध्ये, शेणाच्या सारवलेल्या घरामध्ये चुलीवरचं जेवण, ही सर्व बाबी ज्या आहेत हे इतर राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना आकर्षक ठरणाऱ्या अशा बाबी आहेत. त्यामुळे हे धोरण अतिशय महत्वपूर्ण ठरू शकतं. साहसी पर्यटन, ॲडव्हेंचर टुरिझम हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण आपण बघितलं तर तरुण पिढी जी आहे यांचा पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणाने वेगळा आहे. म्हणजे आधीच्या कालावधीमध्ये आपण सुट्टी म्हटलं की कोकणात प्रसिद्ध असणारं मे महिन्यामध्ये मामाच्या गावाला जाणं, हा एक आपला ठरलेला कन्सेप्ट असायचा, जो आपण आपलं बालपण हे या विचारांवरच गेलेलं आहे. पण हल्लीच्या कालावधीमध्ये वीकेंड गेटअवेज म्हणजे दर शनिवार रविवारी जवळच्या ठिकाणी जाऊन वीकेंड स्पेंड करणं, ही जे एक आत्ताच्या घडीला प्रचलित असणारं मी म्हणेन एकंदर आहे, तर त्यामध्ये ॲडव्हेंचर टुरिझम हा मोठा भाग असू शकतं. सिंधुदुर्ग हे ॲडव्हेंचर टुरिझमसाठी प्रसिद्ध आहे, पण त्याचबरोबर बीचॅक पॉलिसी सोबतच ॲडव्हेंचर टुरिझम हे रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्ये मोठ्या पद्धतीनं याचा उपयोग हा निश्चितपणाने होऊ शकतो. त्याच्यामुळे ॲडव्हेंचर टुरिझममध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे राफ्टिंग असेल, अंडर वॉटर डायव्हिंग असेल, स्कुबा डायव्हिंग असेल, असे अनेक, त्याचबरोबर ट्रेकिंग असेल, आपले असणारे जे गड किल्ले आहेत याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात, तरुण वर्ग येतो, ट्रेकिंगला ते जातात. त्यामुळे या सर्व गोष्टींची या माध्यमातून आपण प्रसिद्धी करून घेणं हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग राहतो. एक अतिशय मला वाटतं म्हणजे आत्मीयतेच्या मुद्द्याला मी माझा या पूर्ण संवादाचा शेवट करीन. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे की कोकणाला आपण आणखीन जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून द्यावी, जगाच्या पाठीवर कोकणाचं नाव असावं. अनेक वेळेला आपण उल्लेख करतो की कोकणाचा कॅलिफोर्निया आपल्याला करायचा आहे. मी नेहमी म्हणते, 2 दिवसापूर्वी झालेल्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते एक पर्यटनाचा आमचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये गणपतीपुळ्यामध्ये असणारे रिसॉर्टचं आपण नूतनीकरण केलं, सिंधुदुर्गमध्ये असणाऱ्या म्हणजे बोट क्लब आणि रिसॉर्टचं आपण ओपनिंग केलं.
लोकार्पण त्यांच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये झाला, त्यामध्येही मी याचा उल्लेख केला की मला असं वाटतं की कोकणाला खरं तर इतकं वैशिष्ट्य आपली आहेत की याला आपल्याला खूप स्कोप आहे, आपल्याकडे खूप काम करण्याची संधी आहे. आणि आपण नेहमी जे म्हणत असतो की कोकणाला कॅलिफोर्निया करायचंय, मला असं वाटत असतं की आपण कोकणाला कोकण म्हणून जास्तीत जास्त प्रसिद्ध करण्याची गरज आहे. एखाद्या वेळेला इतर राज्यामधल्या किंवा इतर देशामधल्या ठिकाणांनी बोलावं की आम्हाला आमचं ठिकाण हे कोकणासारखं करायचंय. त्यामुळे अशा पद्धतीची संधी ही निश्चितपणाने आपल्याकडे आहे. पण कोकणातील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणाने मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. आज मी राज्यमंत्री म्हणून काम करते. देसाई साहेब ज्यांचं मूळ कोकणाचं आहे, त्यानंतर परब साहेब आहेत जे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, उदयजी सामंत साहेब आहेत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे ते मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री सुद्धा कोकणामध्ये कोकणाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत आहेत, अनेक आपले आमदार खासदार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने एखाद्या आपल्या आपल्या जे काही क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते त्या क्षेत्रातील जे काही आपले उपक्रम किंवा योजना आहेत या प्राधान्याने आपण कोकणामध्ये जर राबवल्या तर निश्चितपणाने आपण या संपूर्ण कोकणाचा विकास हे करू शकू. हा एक लॉंग टर्म प्रोसिजर आहे. मी असं म्हणणार नाही की हा ठराविक 2-3 वर्षाचा आहे, पण आत्तापासून जर आपण सुरुवात केली, मला वाटते पुढच्या 5-7 वर्षामध्ये आपल्याला अपेक्षित असे पडसाद, सकारात्मक पडसाद हे निश्चितपणाने उमटलेले दिसतील. कोकणी माणसाचे एक वैशिष्ट्य आहे की ते कोणासाठी थांबत नाहीत, कधीच कुठल्याही गोष्टीचं दुःख जास्त घेऊन बसत नाहीत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 3 नैसर्गिक आपत्त्या या मी गेल्या 1.5 वर्षामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून अनुभवल्या, पाहिल्या. त्यामध्ये एक छोटासा मला किस्सा या निमित्ताने सांगावासा वाटतो. ज्या वेळेला 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळ झालं, आम्ही 3 जून रोजी ज्या वेळेला वादळ धडकलं त्याच दिवसापासून लोकांपर्यंत आम्ही पोचत होतो. आणि 4 जून रोजी पहाटे ज्या वेळेला मी श्रीवर्धन मधल्या एका गावामध्ये आम्ही संपर्क केला, पोचलो, दुपारपर्यंत मी त्या गावामध्ये गेली. तिथपर्यंत आपल्या या कोकणी माणसांनी जी काही निसर्ग चक्रीवादळामुळे पडलेली कौलं होती ही लावायला सुरुवात केली होती. त्यामुळे असा कणखर असा हा आपला कोकणी माणूस आहे जो कुठेही कशाहीसाठी थांबत नाही, स्वतः पूर्वपदावर येण्याच्या प्रयत्नात सातत्याने असतो. आता आलेल्या महापुरामध्ये पण आपण महाड चिपळूण मध्ये झालेली परिस्थिती सगळ्यांनी बघितली. त्याच्या आठवणी, कटू आठवणी आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत. एका वेळेला आर्थिक नुकसान होत असतं, त्यावेळेला त्याचं दुःख असतं, पण ज्या वेळेला जीवितहानी होते त्यावेळेला त्याचं कधी न भरून निघणारं नुकसान असतं. त्यामुळे आज आपण जे काही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवलं, निश्चितपणाने याच्या अतिशय वेदनादायी आठवणी आपल्या मनामध्ये आहेत. पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने अनेक सेवाभावी संस्था आहेत ज्या धावून आल्या कोकणासाठी. मला आठवते एक फक्त वाक्य सोशल मीडियावर फिरत होतं की जितक्या हौशीने तुम्ही कोकणामध्ये फिरायला येता तितक्या हौशीने सगळ्यांनी कोकणासाठी एकत्र यावं. आणि खरंच राज्यभरातून, देशभरातून खूप हात आले मदतीचे, पण त्याचबरोबर आपला कोकणी माणूस कुठे थांबला नाही. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी संघर्ष करून आपलं आयुष्य पूर्वपदावर आणलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त कोकणासाठी करण्याची मला वाटते गरज आहे. ज्या आत्मीयतेने आपण इतर बाबींमध्ये लक्ष केंद्रित करतो, तसंच या कोकणाला कोकण म्हणून आणखीन जगामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी मला वाटते अनेक गोष्टी आपल्याला करता येतील आणि या आपण सगळ्यांनी मिळून केल्या पाहिजेत, अशीच इच्छा आजच्या या संवाद सत्राच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करते. संजयराव, आपले मनापासूनचे आभार मानते. आपण 2-3 कार्यक्रम आयोजित केलेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात येण्याची संधी या संपूर्ण कालावधीमध्ये काही मिळत नसली तरीही कोकणाच्या प्रति असणारी आपापली जी आत्मीयता आहे यांनी आपण कुठेही थांबलो नाही. ऑनलाईन पद्धतीने का होईना, पण आपण हे सत्र आपण आयोजित करत राहिलो. आणि देसाई साहेबांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे संवाद हा चालू राहिलाच पाहिजे.
आणि संवादामधून जे काही निष्पन्न होतं हे खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिलं पाहिजे असे कोकणवासीय म्हणून माझी एक इच्छा या निमित्ताने व्यक्त करते. उपस्थित असणाऱ्या सर्वांचेच आभार या ठिकाणी मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. आदितीताई, आपणास मी विनंती करेन की ग्लोबल कोकणचे आमचे अध्यक्ष आमदार भाई जगताप हे इथे आलेले आहेत आणि थोडा वेळ आपण या परिषदेमध्ये थांबून सुक्तनकर साहेब आणि भाई जगताप तर काही महत्त्वाचे विषय आम्ही मांडणार आहोत. आपणास विनंती आहे की अजितदादांबरोबर जी चर्चा झाली होती आणि ग्लोबल कोकण म्हणून गेली 10 वर्ष ज्याच्यामध्ये अजितदादांनी खूप मोठी भूमिका सपोर्ट करण्याची घेतलेली आहे, तर ती बैठक ज्याच्यामध्ये स्वतः सुक्तनकर साहेब भाई आणि हे एक सर्वपक्षीय व्यासपीठ आहे ग्लोबल कोकण, तर या निमित्ताने काही विषय पुढे जे अगोदर सुरू ग्रामीण पर्यटनाचे काही विषय सुरू झाले होते तर ते विषय पुढे नेण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. राज्याचे पर्यटन मंत्री किंवा माननीय मुख्यमंत्र्यांजवळ सुद्धा आज सुभाष देसाई साहेब आले होते, तर प्राधिकरणाचा विषय आहे तो विषय आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्र्यांकडे भाई आपल्या अगोदर साहेब तो विषय बोलतील. भालचंद्र मुणगेकरांचा चांगला लेख चांगला आणि भाई जसं MMRDA प्राधिकरण आहे, जसं सिडको 25% पंचायत ते मुंबई आणि त्याच्यासाठी MMRDA डेव्हलपमेंट अथॉरिटी, प्लॅनिंग अथॉरिटी आणि एक्झिक्युटिव्ह उरलेल्या 75% दुसरं प्राधिकरण पाहिजे, निसर्गाची काळजी, निसर्गाची काळजी. तिथे टुरिझम पार्क, मोठे प्रकल्प, निसर्गाच्या आड येणारी नॅनो टेक्नॉलॉजी, एज्युकेशन अशा स्वरूपाचे प्रोजेक्ट्स घेऊन पुढच्या काळामध्ये आणि विशेषतः सह्याद्री आपल्या सह्याद्रीची प्रचंड पुढच्या डेव्हलपमेंटचं नियोजन मान्य सुक्तनकर साहेब आणि सांगायला मला आवडेल आम्ही बंधारे घालूया म्हणून 3-4 वर्ष त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मागे राजकीय इच्छाशक्ती अधिकारी गोष्टी होऊ द्या, त्यामुळे तो अनुभव आम्हाला घालूया म्हणून गेली 3-4 वर्ष तुम्हाला सगळ्यांना सांगायला सगळ्या अधिकाऱ्यांच्या मागे लागून साहेबांनी किती राजकीय प्रामाणिकपणाबद्दल तरी अधिकारी गोष्टी होऊ घेतल्या जातात आणि त्यामुळे तो अनुभव आम्हाला 50 लाख रुपये भाई निधी आपल्याला सगळ्यांना द्यायचं ठरवलंय की सुक्तनकर त्यातले 25 लाख दिले सुद्धा आणि सरकारी बंधारे बांधतील तेव्हा त्यांनी स्वतःचे बंधारे निधी आपल्याला द्यायचं ठरवलंय आणि त्यातले 25 लाख दिले सुद्धा आणि सरकारी बंधारे बांधतील तेव्हा बांधतील, पण आपण लोकसभागातून बंधारे बांधायला सुरू करूया आणि त्याच्यासाठी मी माझे स्वतःचे 50 लाख रुपये देतो. अशा स्वरूपाचं आज याही वयाच्या 82 मला वाटते 82 सर 90व्या वर्षी इतका प्रचंड उत्साह आणि कुठलीही पोस्ट टाकल्यानंतर बाकी कोकणी माणसं आम्ही सगळी उदासीन आहोत, पण पहिली रिॲक्शन जर पूरग्रस्तांना मदत करायची आम्ही ठरवली तर पहिलंही रिॲक्शन की माझे संजय 2 लाख रुपये आणि परेश सुक्तनकर त्यांच्या मुलाचे 2 लाख रुपये असे 4 लाख रुपये भाईनी सुक्तनकर साहेबांनी मदतीसाठी पाठवून दिले आणि आपण त्याच्याबद्दल मी नंतर सांगेन. पण अशा स्वरूपाचा जो आम्हाला सगळ्यांना लाजवणारा उत्साह आहे तर मी सुक्तनकर साहेबांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आजच्या या उद्घाटन सत्राचं समारोप मान्य भाई जगताप करतील. अजून 90 कंप्लीट झाले नाही आहेत. आय विल बी कंप्लीटिंग इट इन फेब्रुवारी नेक्स्ट. पुष्कळच उशीर झालेला आहे तेव्हा मी अगदी 3-4 मिनटामध्ये नुसते मुद्दे मांडतो, कारण आपल्याला त्याचं विवरण करून सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मी पहिल्यापासून कोकण भूमी प्रतिष्ठानशी निगडित आहे. याची 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे ते
सत्तेसाठी हपापलेले असं जे राजकारण असतं त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा त्यांचा कटाक्ष आहे असं मी मानतो आणि ती माझी धारणा जी आहे ती खरी आहे असं सुद्धा मी मानतो. दुसरं म्हणजे कोकणाच्या विकासासाठी एक ध्यास म्हणून सतत प्रयत्नशील राहणं एवढंच नव्हे तर कोकणातली जी काही विशिष्ट परिस्थिती आहे, मग ती भौगोलिक परिस्थिती असो, हवामानाच्या दृष्टीने क्लायमॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स असो, किंवा एवढा मोठा लांबलचक सागरी किनारा असो, ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत कोकणाच्या, ज्यांनी एक कोकणाला वेगळं अस्तित्व दिलेलं आहे, एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे, आणि त्यामध्ये भौगोलिक परिस्थिती, क्लायमॅटिक कंडिशन्स आणि कोकणी माणूस, त्याचा स्वभाव, त्याची सोशिकता, चौकसपणा, कदाचित प्रत्येक गोष्टीत काहीतरी म्हणजे छिद्रान्वेषण म्हणून म्हणतो तसं काहीतरी कमीपणा दाखवायचा ही जरी वृत्ती असली तरी ती थोडी आता कमी करून या सगळ्याला अनुरूप असा आपला विकासाचा आराखडा झाला पाहिजे. हा कोकण भूमी प्रतिष्ठानचा आणि कोकण बिझनेस फोरमचा पहिल्यापासून दृष्टिकोन राहिलेला आहे आणि तो मला अत्यंत स्वागतार्ह वाटतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या दृष्टीने त्यांनी जे सांगितलं की प्राधिकरण, त्याचं कारण हे आहे की कोकणाचा विकास करत असताना तिथली स्थानिक परिस्थिती आणि इतर गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या ध्यानात घेऊन तिथल्या विकासाचा आराखडा केला गेला पाहिजे. सर्वसाधारण संबंध राज्यासाठी जे काही लागू पडतं तेच इथेही रेटायचं असं काही करून चालणार नाही, आणि तसं करून खऱ्या अर्थाने कोकणाचा विकास होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून त्यावर आणि त्याबरोबरच निसर्गाचं संवर्धन आणि पर्यावरणाची काळजी घेणं हेही त्यातच आलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की ह्या दृष्टीने विकास होण्यासाठी, त्याच्या प्लॅनिंगसाठी आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी काहीतरी एक वेगळी यंत्रणा, स्वायत्त म्हणजे शासनाच्या बाहेर नाही परंतु शासनाच्या एकूण छत्राखाली राहून या गोष्टींची बूज ठेवून आणि या गोष्टींना महत्त्व देऊन आपण कार्यक्रम आखला पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि ते त्या इम्प्लिमेंटेशनसाठी निधी जमवण्यासाठी जे काही स्वातंत्र्य लागतं ते ह्या प्राधिकरणाला दिलं गेलं पाहिजे. केवळ शासनाच्या आर्थिक म्हणजे बजेटरी सपोर्टवर अवलंबून न राहता, आजकाल रेझिंग कॅपिटल इज नॉट व्हेरी डिफिकल्ट, इट्स ओनली अ क्वेश्चन ऑफ प्रेझेंटेशन प्रॉपरली. तर या दृष्टीने सगळे अधिकार असणारं असं, मग त्याला तुम्ही विकास मंडळ म्हणा की आणखी काही म्हणा, नुसतं वैधानिक मंडळ नको, चर्चा करण्यासाठी नुसत्या बैठका घेऊन करण्यासाठी किंवा बॅकलॉगबद्दल भांडत बसण्यासाठी आम्हाला अशा मंडळाची आवश्यकता नाही. प्रत्यक्ष नियोजन आणि इम्प्लिमेंटेशन यासाठी अशा मंडळाची जबाबदारी आपली आवश्यकता आहे. आणि त्यासाठी मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयास केले पाहिजेत आणि एक चळवळ म्हणून मी अशी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याकरता ज्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, संबंधित मंत्र्यांना भेटणं, त्यांना योग्य प्रकारे वेल आर्ग्यूड आउट प्रस्ताव सादर करणं, त्याचा पाठपुरावा करणं, तिथल्या लोकप्रतिनिधींचं पाठबळ मिळवणं, या दृष्टीने जे काही करणं आवश्यक आहे ते करत असताना मला जे काही करता येईल
शासनाच्या यंत्रणेशी मी अनेक वर्षापूर्वी निगडीत असल्यामुळे अर्थात आता त्याला जवळजवळ 30 वर्ष होऊन गेली, पण तरीही माझी अजून शासनाच्या यंत्रणेशी नाळ असलेली तुटलेली नाही. अजूनही सुखटणकर म्हटल्यानंतर काहीतरी कुठेतरी ए बेल रिंग्स. त्यामुळे त्याचा जो काही थोडा बहुत उपयोग फायदा करून घेता येईल तो करून घेण्यासाठी मी आपल्याबरोबर नेहमीच राहीन. आणि असं आश्वासन देऊन, आणि तुम्ही मी खरं म्हटलं तर हा उल्लेख तुम्ही करायला नको होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जी काही आर्थिक मदत केली आहे ती माझ्या मानसिक समाधानासाठी केलेली आहे. परंतु एनिवे नाव इट इज नो लॉंगर ए सिक्रेट. पण ह्या दृष्टीने जेव्हा जेव्हा माझ्याकडून जे काही होण्यासारखं असेल ती मी तत्परतेने करीन एवढं आश्वासन देऊन, आणि हे जोराने या गोष्टीकडे रेटाने तुम्ही पुढे होण्याचा प्रयत्न करा अशी तुम्हाला विनंती करून मी माझं भाषण संपवतो. मी भाई आपणच व्यासपीठावर आपल्याला या परिषदेचं मॅगझिन पब्लिश करायचं आहे. याच्याबरोबर जे एक्सपर्ट्स आलेले आहेत, कॅप्टन अरुण करकरे, इंद्रजित नागेशकर कोल्हापूरवरून आलेत जे मोठे आर्किटेक्ट आहेत, इकॉलॉजीमधले एक्सपर्ट आहेत, धनंजय सावलकर साहेब आणि संघवी साहेब, आपण कृपया व्यासपीठावर या. आणि ॲडव्होकेट OS पेचकर भाई एकट्याने हायवेची केस लढवतोय, सिंगल हँडेड. OS इथे आलेला आहे आणि हायवे कोर्ट या प्लीज. सो मॅगझिन घ्या. हां, अँड सिंगल हँडेड ही इज फायटिंग. भाई बाकी सगळ्यांच्या हातात आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून या परिषदेचं हे जे मॅगझिन आहे हे आपण पब्लिश करूया. आणि हा प्राधिकरणाचा विषय भाई या परिषदेचा मुख्य विषय आहे, जो आपण ग्लोबल कोकण भाई आत्ता पुष्पगुच्छ आपण म्हणजे भाई अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं कार्यक्रम. त्यामुळे भाईंचा आपला कायमच आपल्या या चळवळीत आपल्याबरोबर नेहमी सहभाग असतो. हा, आणि सिरियसली म्हणजे राजकीय क्षेत्रात अशा स्वरूपाच्या स्वयंसेवी कामाला नाही. भाईंचं आमचे भाई जितके मोठे होतील तितका सगळ्या कार्यकर्त्यांना आनंदाचा विषय आहे. तर मी सुक्तनकर साहेबांच्या हस्ते आपण भाईंना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन भाईंचं या ठिकाणी हां शाल पुन्हा एकदा सुक्तनकर साहेबांचा हात देऊन खाली. मी आमदार भाई जगताप जे पहिल्या दिवसापासून ग्लोबल कोकणच्या आपल्या चळवळीशी जोडलेले आहेत आणि केवळ जोडलेले नाहीत तर एक लीड भूमिका घेऊन आपल्याबरोबर काम करतात. मान्य भाई. मॅगझिन नाही. कोकण भूमी प्रतिष्ठान आणि कोकण बिझनेस फोरम यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोविडच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही जी कोकण उद्योग परिषद होत आहे
आणि या परिषदेला माझ्या माहितीप्रमाणे उद्योगमंत्री देसाई साहेब आले होते आणि कोकण कन्या आमची मुलगी सन्माननीय राज्यमंत्री आदिती तटकरे त्यांचं मी ऐकलं, त्याही उपस्थित आहेत असं मी गृहीत धरतो. आणि 90त पदार्पण केलेले आणि 100 निश्चित गाठणारे आमचे मार्गदर्शक, आमचं आदरस्थान आदरणीय सुतनकर साहेब, या प्रतिष्ठानचा खडतर मार्ग कसा तू करतो ते तुझंच तुला माहिती बाबा. खरोखर खडतर मार्ग, नेहमीच हसतमुखाने सामोरं जाणाऱ्या सगळ्या संकटांना माझा सहकारी आणखीन कोकण सुपुत्र सन्माननीय संजय यादवराव, सर्व आदरणीय इथे बसलेले सगळे, सगळ्यांची नावं घेणं आवश्यक आहे. परंतु अलीकडे कोविडने एक गोष्ट शिकवली आपल्याला की आपण अशाही माध्यमातून आपण परिषदा करू शकतो, सगळं काही करू शकतो. हे मात्र नेहमी आपण म्हणतो की म्हणजे खरंही आहे की when there is a calamity, there is always a opportunity. And I think though this is not welcome, this opportunity is not at all welcome, but there is no other alternate but you have to accept it. आणि या सर्कमस्टन्सेसमध्ये सुद्धा आपण हा प्रयत्न चालू ठेवला आहे संजय, अतिशय कौतुकास्पद तो आहेच. आदिती तटकरे आहेत का? कॅन यू चेक प्लीज? शी इज देअर? हां, शी इज देअर ना? ओके. हे देसाई साहेब, हां, कारण उद्योग आणखीन उद्योग परिषद आणि उद्योग हा सगळा त्यांचा विषय असल्या कारणाने तसा आमचा संजय फार हुशार पहिल्यापासून, त्याला ते समन्वय कसा साधायचा हा त्याच्याकडनं शिकावं. म्हणजे पर्यावरण मंत्रीसुद्धा आमची कोकण कन्या आहे आणि उद्योग मंत्रीसुद्धा त्यांनी या कोविडच्या काळात सुद्धा बोलवले. ही एक मोठी मी असं म्हणेन उपलब्धी आहे. आता असं आहे की आपण सगळे भरभरून कोकणाच्या माणसाबद्दल भरभरून सगळं काय बोलतो, करतो काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. आपण म्हणाल्याप्रमाणे थोडं छिद्र मी करतोच आहे, तो कोकणी स्वभाव आहे. बरं, त्याला कसलंच औषध नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे आदिती तटकरे यांना आणि उद्योगमंत्र्यांना की आपण गेली अनेक वर्ष, आता गेली 10-12 वर्ष तर आपण ह्या सगळ्या चळवळीत आपण आहोत. आणि म्हणजे आमचा फक्त एवढाच फरक आहे, आम्ही केस काळे केलेले आहेत, तर केस आमचे सुद्धा पांढरेच आहेत. की 30 भाषणं, तेच मुद्दे, तो सत्कार समारंभ, तसूवरी पुढे गेलेलं मला वाटत नाही. थोडंसं परत कोकणी स्वभाव आलाच बरं का. पुढं कसं जायचं याचं मार्गदर्शन सांगा, आणि हे मार्गदर्शन सरकारलाच करावं लागेल. आमचा उत्साह आहे, मी सरकारचा एक हिस्सा आहे. मला आठवतंय की आदरणीय अजितदादांनी जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते तेव्हा आघाडी सरकार होतं, आणि त्यावेळेला त्यांनी बजेटमध्ये, आमचा आग्रह होता, आपण ठरवलं होतं, आणि बजेटमध्ये त्यांनी 50 कोटीचं त्यांनी अनाउन्समेंट केली होती. आणि ती तरतूद होणं आवश्यक होतं. त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न केले. कुठच्या हेडखाली कसं काय करून घ्यायचं, तिथल्या अधिकाऱ्यांनी मदत केली आपल्याला. म्हणजे आपण होताच, आपण 2-3 वेळा गेलो होतो तिकडे. पुढं काय झालं हा प्रश्न अनुत्तरितच आहे. राज्याच्या बजेटमध्ये तरतूद होते, त्याच्या पुढे काय जे काही झालं
आपण जे म्हणताय ते खरं आहे साहेब. तुमचा काळ हा खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ होता, कारण तुमच्यासारखी कर्तव्यनिष्ठ माणसं आणि बांधिलकी असलेली माणसं आम्हाला पाहायला मिळत होती. अर्थात हा सगळ्यांना नियम लागू होत नाही. अलीकडच्या काळामध्ये ते होणार कसं नाही या गोंधळातच आणि त्या वर्तुळातच सगळं काही संपतंय. मला आठवतंय की त्या टुरिझम डिपार्टमेंटला हा 100 वेळा गेला असेल, मी 10 वेळा गेलो असेल, आपण 2 वेळा आला होतात. दुर्दैवाने ते काय पुढे सरकलेच नाहीत. त्यांनी एक मोठी दिवाळ उभी केली आणि मग प्रश्न असा निर्माण झाला की कुठच्या याच्यावर ते खर्च करायचे, काय ते हे घ्यायचे. साध्या साध्या गोष्टी होते. खरं तर 720 किलोमीटर किनाऱ्यावर साधारण तिकडे काहीच संरक्षण नाही आहे. आजही कसलं संरक्षण आहे? काही नाही. आपला साधा हे होता. आदर्श गावं म्हणून आपण करणार होतो आणि ती 4ही जिल्ह्यामध्ये एक एक तरी गाव व्हावं असं स्पष्ट आपण त्याचे प्रपोजलही दिले होते. वसई, नाना आलेत का? वसईच्या तिथे आपलं एक गाव दिलं होतं. आपण ह्याच्यामध्ये रायगडमध्ये एक गाव, रत्नागिरीमधलं एक गाव आणि सिंधुदुर्गामधलं असे आपण दिलं होतं. परंतु त्या हेडवर खर्च करता येत नाही हे सगळ्यांनी इतकं बोंबलून सांगितलं. हे मुद्दाम सांगतोय. आदिती ताई, आपला सगळ्यांचं थोडंसं आपण कोकणी माणूस सोशी, कोकणी माणूस ताठ मानेचा, हे सगळं खरं आहे. परंतु कोकणी माणूस सरकारकडनं पैसे काढण्यामध्ये, सरकारकडनं आपल्या जे प्रकल्प आहेत त्यांना पैसे मिळवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय का अशी शंका शासनात राहून सुद्धा माझ्या मनामध्ये येते. या व्यासपीठावरनं फक्त आणि फक्त ह्या कोकणाचा एक नागरिक म्हणून आणि ह्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष हा भाग वेगळा, सहकारी म्हणून मी हे खंत बोलून दाखवतोय. आणि म्हणून आता अपेक्षा आणखीन वाढल्यात. खरं तर गेल्या 5 वर्षात संजयने आमच्या अपेक्षा वाढवल्या होत्या, माझ्या तर अजिबात नव्हत्या. टीका नाही, माझी टीका नाही. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं काहीही होणार नाही. दुर्दैवाने मला माहीत नाही जीभ माझी काळी आहे की काय मला माहीत नाही, पण ते खरंच ठरलं. मग आता आपल्याला काय वेगळा विचार करावा लागेल का? तर हो, एक बैठक, आदित्य ठाकरे स्वतः पर्यावरण मंत्री आहेत, कारण त्याच्याशी निगडीतच सगळे प्रश्न आहेत. अशा परिषदा होतील, परंतु त्याचा आउटकम काय असं जर आपण पुढच्या परिषदेला जेव्हा सामोरं जाणार आहोत तेव्हा आपल्यासमोर काहीतरी बोलण्यासारखं असलं पाहिजे. हे मी पहिल्या ग्लोबल कोकणला जेव्हा BKC मध्ये आपण एकत्र आलो तेव्हाही मी हे म्हणालो होतो. उत्साह तेवढाच आहे, उत्साहामध्ये कसलाही फरक नाही, बदल होणार नाही, वाढेल किंबहुना. पण एक पाऊल पुढे गेल्यावर हा जो उत्साह आहे त्याच्यामध्ये कितीतरी पटीने वाढ होईल असं मला वाटतं. आणि म्हणून आदित्य ताई, आपण ह्याच्यामध्ये थोडासा पुढाकार घ्या. आपण आमचे खासदार सुनील तटकरे साहेबांकडे आपण सगळे जाऊ आणि विशेषतः जी ग्लोबल कोकण याच्या मागे झालेली आहे त्याच्या मागे फार मोठी तपश्चर्या आहे. आपण सगळे तो भव्य दिव्य सगळा हे पाहतो, सोहळा पाहतो, आपण अनुभवतो, आपण उपभोगतो, खूप बरं वाटतं. ते 3 दिवस असं वाटतं की कोकणी माणूस म्हणजे जगावरच राज्य करतंय की काय, अशी एक आपली त्या 3 दिवसाची संकल्पना होते. आणि नंतर मात्र कर्ज न घेणारा कोकणी माणूस हा माणूस पूर्णतः त्याच्यामध्ये डुबलेला बघायला मिळतो. दुर्दैवाने काही आपण तुम्ही आम्ही मित्र आहोत, एक मर्यादित काहीतरी आपण एकमेकाला मदत करतो, पण कोकणासाठी जर तुम्ही भरभरून बोलत आहात, भरभरून आपल्याला करावंसं वाटतं, ते इथे दिसलं पाहिजे. आणि म्हणून आदितीताई, आपण सुद्धा
आपण यांच्याकडेही बसू, उद्योगमंत्र्यांकडेही बसू आणि फार मोठी काही भाषणं करण्याची आवश्यकता नाही असं मला स्वतःला वाटतंय. कोकणामध्ये येणारा उद्योग हा याच्याशी निसर्गाशी निगडीत असला पाहिजे, हे एक बॉटम लाईन आहे. त्याच्यामध्ये जे बसतंय ते करा. चला, आम्ही एक्स नाही म्हणत, वाय नाही म्हणत, झेड नाही म्हणत, जे त्याच्यामध्ये त्या निकषामध्ये बसतंय ते करा आणि त्याच्यासाठी पैसे द्या. संपला विषय, असं मला स्पष्टपणे वाटतंय. आणि म्हणून संजय, मला आपल्याला विनंती आहे, त्यांचा उत्साह हा मला वाटत नाही की आम्ही ते त्यांच्या उत्साहाशी मॅच करू शकू. परंतु आता ही कोकणातली जी मंडळी आहे, आणि हे काय राजकीय व्यासपीठ नव्हे, सगळ्यांना घेऊन एकदा आपण तो प्रयत्न अनेक वेळा केला आहे, तरीसुद्धा काही प्रमुख पक्षाची काही मंडळी घेऊन आपण एकदा अजितदादांनाही भेटू, तटकरे साहेबांना घेऊन जाऊ आणि जवळजवळ आपल्या मागच्या 2 ग्लोबल कोकणचे पैसेच आलेले नाहीत. साहेब, आपण आता तो चालवतोय हा भाग वेगळा, आपण तो आता झेंडा हातात घेतला आहे. कोकणी माणसाच्या स्वभावाप्रमाणे तो टाकायचा नाही, तो असा जपायचा, या दृष्टीने तो मार्गक्रमण करतो आहे. परंतु पुढे सरकण्यासाठी आपल्याला हे होणं आवश्यक आहे आणि ते पहिलं करूया असं मला वाटतं. आणि हे संपलं की त्याचा पाठपुरावा करा. माझी आता अडचण आणखीन झालेली आहे, कारण माझ्यावर काही जबाबदाऱ्या आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या माझ्या पक्षाच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कदाचित मला आता 2 दिवसापूर्वी तो मला येऊन भेटला, परंतु आपलीही ती कमिटमेंट आहेच. आणि त्या दृष्टीने मी त्यांना सांगितलं होतं की मी येतोच आहे, तो विषयच नाही, कारण मी अध्यक्ष असल्या कारणाने मला येणं क्रमप्राप्त आहे. परंतु यासाठी एक आमदार किंवा असे आणि सुक्तनकर साहेब, सुनील तटकरे साहेब, आदिती तटकरे, असं करून आपण प्रथम यांना अजितदादांना भेटू, उपमुख्यमंत्र्यांना यांना भेटू, आपण आदित्य ठाकरेंना भेटू आणि आवश्यकता असेल तर आपण मुख्यमंत्र्यांना भेटू. मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे प्रमुख सुद्धा आहेत आणि कोकणाच्या जीवावर, कोकणाच्या ताकदीवर, जीवावर म्हणण्यापेक्षा ताकदीवर हे सरकार आहे, ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारताच येत नाही. त्यामुळे निदान आता अपेक्षित आहे की काहीतरी याच्यामध्ये बदल होईल, काहीतरी घडेल आणि ते आपण घडवूया. आणि ते अगदी कोविड असू द्या, सगळं काय ठीक आहे, कोविड आहे, काय त्याला इलाज नाही. आता आपल्याला वी शुड अग्री ऑन वन थिंग, वी हॅव टू लिव्ह विथ कोविड, देर इज नो अदर अल्टरनेट. कारण सर्दी खाशीने तर जगतोच आहोत ना, तसाच तो प्रकार आता आपल्या आयुष्यभर कुठे ना कुठं तो राहणार आहे. पण द शो मस्ट गो ऑन. त्या पद्धतीने थोडंसं अशी एक टीम तयार करा. माझी काय आवश्यकता लागली सांगा, कोणाला बोलायचं झालं सांगा, आपण हे पहिलं काम करू. आणि हे काम पुढे नेत असताना उद्योगमंत्री देसाई साहेबांना पण भेटू आणि एक जसं आपण पूर्वी केलं होतं, मग ते याचं आपलं गावाचं असेल एखादं किंवा मॉडेल विलेजेसचा असेल, तो प्रकल्प आपला आहे, अजूनही तसाच आहे. आणि हो, आणि मग ते मॉडेल विलेज असेल किंवा आपले समुद्र किनारे असतील, याने प्रायोरिटी करून तिकडे काहीतरी दिसायला जर लागलं, मला असं वाटतं की हे जेव्हा तयार होईल तिथलाच उद्योग तयार होईल. हां, पर्यटन अनुभव वाईट आहे आमचा. He will prove us wrong. I expect that he should prove us wrong. And I'm sure. कोकणी माणूस, तुमचं गाव कोणतं? हां, गडबड आहे. असं सगळं सांगतात. सगळ्यांच्या प्रॉपर्टी कोकणातच आहेत.
कारण तुमच्याकडे घ्यायला तसं काहीच नाही. ह्याच्यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवू. मला असं वाटतं की त्या कमिटमेंट एक असली पाहिजे. आणि वाईट अनुभव त्या अर्थाने मी म्हणालो की त्यावेळेला सरकार होतं, अजितदादांनी बोलले होते त्यावेळेला सुद्धा. आणि कोण होते ते आपले संधू नाही, आणखीन एक होते ना यांचे ते शागिर्द होते यांचे, विसरलो मी ना. नाही, आय थिंक पाटील नाही, मोपलवार नाही, जगदीश पाटील, आय एम शुअर जगदीश पाटील. पाटलाने आम्हाला पाटीलकीच दाखवली. आम्ही त्यांना ते आपलं मॉडेल ह्याचं विलेजचं, मला असं वाटतं की आपल्या त्या ह्याच्यामध्ये हे सगळं आहे. आता ते कार्यान्वित कसं करायचं या दृष्टीने तुम्हाला मर्यादा आहेत मला माहिती आहे. आम्ही त्या मर्यादा सगळ्या आम्ही पार केल्या होत्या. बजेटमध्ये ते आणलं होतं, बजेटमध्ये प्रोव्हिजन केली होती. खाली त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे हे तुमचंच काम आहे. आणि मग ते करताना ज्या काय अडचणी येत असतील त्यासुद्धा आम्ही तयार आहोत की त्यासुद्धा एकत्रितरित्या जाऊन, सामूहिकरित्या जाऊन किंवा व्यक्तिगत बोलून. कारण एक गोष्ट मी अगदी याच्याने सांगतो की अजितदादा त्यांचा तो कमिटमेंटच होती आणि त्यांनी ते काम केलं होतं. दुर्दैवाने आपण नेहमी म्हणतो की आपल्या प्रशासकीय चौकटीमध्ये ते कुठंतरी गहाळ झालं असं मला वाटतं. चला, देर इज ऑलवेज अ टुमॉरो, लेट अस ट्राय इट अगेन, आय एम ऑफ द ओपिनियन. त्यामुळे तर ह्या कोकण परिषदेचा काहीतरी हे झालं असं मला स्वतःला वाटेल. आणि म्हणून आपला सगळ्यांचा बराच वेळ झाला, मोठं भाषण झालं नाहीतरी, पण ते सगळं इथून होतं, आवश्यक होतंच. कारण अलीकडच्या काळामध्ये अनेक हे झूम मिटिंगने हेही शिकवलं, मुद्द्याचं बोलायचं, बाकीचं काहीच बोलायचं नाही. कारण ते त्यांच्या हातात असतं सगळं, ते लगेच ते म्यूट करून संपला विषय, असं ते असतं. मग चांगलं आहे ते, म्हणजे त्याच्यातलं वाईटातलं चांगलं हे आहे. परंतु आत्ता जे काय आपण बोललो किंवा जी चर्चा केली ती आवश्यक आहे, कारण त्याशिवाय पुढं जाता येणार नाही. नाही तर परत एकदा मला तसंच भाषण पुढच्या परिषदेला करावं लागेल, जे मी टाळण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी आलात. खरं तर मी नेहमी एक गोष्ट सांगतो, मला ह्याने 10चा टाईम दिला, 10 10:30. मला वेळेवर यायची वाईट सवय आहे. आणि तेव्हा याचा फोन आला नाही, 11ला सुरू होईल. तर म्हटलं आता कठीण आहे. मग मी माझ्या कामासाठी एका ठिकाणी गेलो. ते करत असताना मला तो थोडासा उशीर झाला, कारण मला एक्झॅक्टली काय किती वाजता सुरू होईल हे मला माहीत नव्हतं. आणि म्हणून मी कदाचित त्यामुळे थोडासा उशीर आलो. आपण माफ करा आपण सगळे. परंतु एवढं नक्की की इतकी सगळी माणसं, एवढे सगळे तरुण आहेत, त्या त्या क्षेत्रातले जाणकार आहेत. मला असं वाटतं की आपल्याकडे काहीही कमी नाही. आम्हाला फक्त तुम्ही जी दिशा आम्ही दिली त्या दिशेला आम्हाला पुढे हात धरून आपण, आमचा हात धरून तुम्ही चाला, असं माझं आपल्याला विनंती राहील. अर्थात आम्ही आता अजितदादांनंतर बहुतेक आदित्य ठाकरेंना सुद्धा भेटणार आहोत या बाबतीमध्ये. त्यांच्याकडेच पर्यावरण आणि पर्यटन त्यांच्याकडे नाही, मला पर्यटन पण त्यांच्याकडेच आहे. हां, ते एक बरं आहे. त्यामुळे आणि तरुण उत्साही आमच्या शासनातला एक उत्साही तरुण आहे, कोकणातली पूर्ण माहिती असलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच आपण 2 पावलं पुढं राहू. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मी तुमचं मनापासून सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. भाई नेहमीप्रमाणेच मनापासून या सगळ्या परिषदेच्या उद्घाटनाचं त्यांनी समारोप केलेला आहे. आणि जी गती आपण भाई घेतली होती, आता ही गती वाढवता कशी येईल आणि केवळ म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह नाही
थोडं डिस्ट्रक्टिव्ह काम पण करावं लागेल पुढच्या काळामध्ये जे ओवेस पेचकर करतायत. कारण 11 वर्ष जर एक हायवे बनायला लागत असेल तर अशा काही विषयांमध्ये बजेट सुद्धा आहे. इट वॉज द स्कीम वॉज डायव्हर्टेड. पुन्हा ती आपल्याला जागेवर आणावी लागेल आणि मॉडेल विलेजेस करायचे आहेत. त्या स्कीममध्ये एका गावाला चड्डी, एका गावाला बनियान अशा पद्धतीची त्या स्कीमची तुकडे तुकडे करण्यात आले होते. ती जर कन्सॉलिडेट केली तर आपल्याला काही मॉडेल विलेजेस बनवता येतील. नाही, आपण ते RDD म्हटलं होतं, आता आपण म्हणूया टुरिझमने करा. रेडी करून दिले होते. हां, सो नो, RDD इज नॉट राईट चॉईस. इट वॉज टुरिझम इज राईट चॉईस. आता फॉर्च्युनेटली खूप चांगली अधिकाऱ्यांची टीम पण टुरिझममध्ये आहे. तर आपण आजच्या या परिषदेच्या सत्रांना सुरुवात करूया. सर्वप्रथम MIDCचे डेप्युटी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी CEO मलिक नेर साहेब हे पहिलं सत्र MIDC म्हणून पुढच्या 10-15 वर्षात कोकणात काय काय घडणार आहे, जे MIDCचे कोकण डिव्हिजनचे हेड आहेत, संपूर्ण कोकणचं काम ते पाहत आहेत. तर मलिक नेर साहेब स्वतः याचं प्रेझेंटेशन करणार आहेत. आलेत ना मलिक नेर साहेब? हा, हो आहे मी सर. सो आपण मलिक नेर साहेब जे अत्यंत इफेक्टिव्हली कोकण डिव्हिजनचं MIDCचं काम करत आहेत आणि अनेक नवनवीन MIDCs कोकणामध्ये डेव्हलप होत आहेत, ऑलरेडी इन प्रोसेस आहेत. आणि जो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलप होतो आहे आणि यातनं कोकणातल्या तरुणांना कशा पद्धतीने संधी निर्माण होतील व्यवसायाच्या किंवा नोकऱ्यांच्या सुद्धा, तर या दृष्टीने मी मलिक नेर साहेबांना विनंती करेन की आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या या कोकण भूमी प्रतिष्ठान या वतीने आयोजित केलेल्या कोकण उद्योग परिषदेचे उद्घाटक माननीय सुभाषजी देसाई सर, उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रमुख अतिथी माननीय आदित्य तटकरे राज्यमंत्री उद्योग व पर्यटन, माननीय भाई जगताप अध्यक्ष ग्लोबल कोकण परिषद, तसेच या परिषदेला आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय सुक्तनकर साहेब माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, या परिषदेचे संयोजक संजयजी यादवराव, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो. कोकण विभागातील उद्योजकाची वाटचाल या विषयावर सादरीकरणासाठी मला वेळ दिलेली आहे. हे जे सादरीकरण केले जाणार आहे ते एकूण 3 भागात मी करणार आहे. पहिला भाग जो आहे तो देशातील महाराष्ट्राचे स्थान, औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्राचे धोरण, पॉलिसीज आणि औद्योगिक विकासातील वेगवेगळे सेक्टर्स हे पहिल्या भागात असतील. दुसऱ्या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकासाची वाटचाल, आतापर्यंतची वाटचाल स्थापनेपासूनची, हे आपल्याला दुसऱ्या भागामध्ये असेल. आणि तिसऱ्या भागात कोकण विभागातील सध्याचे औद्योगिकरण व भविष्यात येणारे औद्योगिक प्रकल्प यांचा समावेश असेल. एकदम शॉर्टमध्ये आपल्याला मी हे सादरीकरण करत आहे. नेक्स्ट. या स्लाइडमध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्राची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत देशाच्या तुलनेत, ते या स्लाइडमध्ये आपण पाहू शकता. लार्जेस्ट GDP इन इंडिया, 14% ऑफ इंडिया GDP. लार्जेस्ट शेअर इन FDI, फॉरेन डायरेक्ट गुंतवणुकीमध्ये जवळपास आपला 28% इंडियाचा शेअर आहे. हायेस्ट पर कॅपिटा इन्कम इन द स्टेट.
leader in manufacturing, 15% of industrial output in India. Leader in exports, 20% एक्सपोर्ट हा टोटल इंडियाच्या एक्सपोर्ट मध्ये 20% एक्सपोर्ट हा महाराष्ट्रातून होत आहे. मॅच्युअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यामध्ये 5 इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत, 13 डोमेस्टिक एअरपोर्ट आहेत, 2 मेजर आणि 53 मायनर पोर्ट्स आणि लार्जेस्ट पॉवर कॅपॅसिटी. ग्रोइंग डिजिटायझेशन, बेस्ट कॉलेजेस इन इंडिया, 991 इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत, तसेच 958 ITIs आहेत. आणि बेस्ट क्वालिटी वर्कफोर्स, हायेस्ट एम्प्लॉयबल टॅलेंट इन इंडिया, अराउंड 68%. नेक्स्ट. यामध्ये आपण महाराष्ट्रातील लीडिंग इकॉनॉमिक आणि सोशिओ इकॉनॉमिक इंडिकेटर्स पाहणार आहोत. महाराष्ट्र हॅज रँक द टॉप marquee state in India's across different economic, socio-economic and infrastructural indicators. आपण हायेस्ट फर्स्ट नंबर आहे महाराष्ट्राचा हायेस्ट एम्प्लॉयमेंट टॅलेंट मध्ये. तसेच पहिला नंबर आहे आपला हायेस्ट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन, सेकंड इन इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, सेकंड इन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन, फर्स्ट इन गुड गव्हर्नन्स इंडेक्स. यामध्ये गुड गव्हर्नन्स मध्ये मेजर जे सेक्टर आहेत ते शेती आहे, शिक्षण आहे, पर्यावरण आहे, उद्योग आहे, पब्लिक हेल्थ आहे, ज्युडिशरी आहे, ह्युमन रिसोर्सेस, सोशल वेलफेअर इत्यादी सेक्टर आहेत. आणि फर्स्ट इन फेअरनेस ऑफ ज्युडिशरी सिस्टीम इन द स्टेट. नेक्स्ट. मागे या माग बॅक. महाराष्ट्रातील डेव्हलप्ड सेक्टर जे आहेत, इमर्जिंग सेक्टर आहेत, ते थोडक्यात असे आहेत की केमिकल आहे, 17% शेअर आहे इन प्रोडक्शन राज्याच्या देशाच्या तुलनेत. फार्मास्युटिकल्स आहेत, ऑटोमोबाईल्स, लेदर, फुटवेअर, टॉईज, ऑइल अँड गॅस, इलेक्ट्रॉनिक्स, फूड प्रोसेसिंग, IT, ITES, टेक्सटाईल अँड ॲपरल, एरोस्पेस अँड डिफेन्स, जेम्स अँड ज्वेलरी. या सर्व सेक्टरमध्ये आपण देशात लिडिंग शेअर आणि प्रोडक्शन मध्ये काम करत आहोत. नेक्स्ट. या औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेगवेगळी धोरणे, पॉलिसीज आतापर्यंत निर्मित केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील पॉलिसी आहेत. इंडस्ट्रियल पॉलिसी 2019, पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह 2019, एरोस्पेस अँड डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी 2018, IT, ITES पॉलिसी 2015, फिनटेक पॉलिसी 2018, इलेक्ट्रॉनिक अँड फॅब पॉलिसी 2018. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जी काळाची गरज आहे, इलेक्ट्रिक व्हेकल आणि रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी 2021, डेडिकेटेड फूड प्रोसेसिंग इन्सेंटिव्ह, लॉजिस्टिक पार्क पॉलिसी 2018, टेक्सटाईल पॉलिसी 2018 आणि इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरियाज पॉलिसी 2018. या व्यतिरिक्त ITES आणि डाटा सेंटर पॉलिसी सुद्धा आता करंट आपण नवीन करत आहोत आणि ती 2021 मध्ये प्रसिद्ध होणार आहे. या सर्व पॉलिसीचे मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह इंडस्ट्रीला दिले जाणार आहेत आणि त्यामुळे इंडस्ट्रियलायझेशनला आणि उद्योग विस्ताराला आपल्याला राज्यात मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे आणि त्यांना चांगला प्रतिसादही आपल्याला मिळायला पाहत आहोत. नेक्स्ट. या स्लाइड मध्ये आपण आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आतापर्यंतची वाटचाल जी आहे ते आपण पाहणार आहोत. MIDC is the nodal investment promotion agency under the government of Maharashtra. It provides business with infrastructure such as land, roads, water supply, drainage facilities and street light, etc. MIDCच्या आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 289 इंडस्ट्रियल एरियाज आहेत आणि हे इंडस्ट्रियल एरियाज जवळपास 2.5 लाख एकर क्षेत्रावर स्थापित झालेले आहेत. ज्या इंडस्ट्रियल एरियामध्ये स्पेशलाइज इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे, स्पेशलाइज पार्क निर्माण केलेले आहेत MIDCच्या अंतर्गत. त्यामध्ये वाईन पार्क, सिल्वर पार्क, फ्लोरिकल्चर पार्क, फूड पार्क, टेक्सटाईल पार्क, 27 IT पार्क्स आणि 9 सेज यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेडिकेटेड फीडर्स फॉर इंडस्ट्रीज आपण देत आहोत. लार्जेस्ट वॉटर सप्लाय नेटवर्क इन द आशिया MIDC मार्फत केलं जात आहे. 13 केमिकल झोन्स, 19 CTPs, 2 STPs आणि मेजर कॉरिडॉर जे आपण डेव्हलप करत आहोत ते दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जे आहे त्याच्या अंतर्गत औरंगाबादमध्ये ऑरिक सिटी आणि माणगाव रोहामध्ये जवळपास 30,000 एकरवर आपण आता DMICचा प्रकल्प उदयास येत आहे. सुपा जापनीज इन्व्हेस्टमेंट झोन अशा प्रकारचे कॉरिडॉर्स आपण डेव्हलप करतोय. MIDC मार्फत ज्या की ऍक्टिव्हिटीज हाती घेतलेल्या आहेत त्यामध्ये इंडस्ट्रियल एरियामध्ये MIDC ही स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे. नेटवर्क ऑफ लोकल ऑथॉरिटीज आहे. लिंक बिटवीन गव्हर्नमेंट अँड इंडस्ट्री, लँड ॲक्विजिशन अँड डिस्पोजल ऑफ लँड, प्रोव्हाइडिंग सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, वन स्टॉप फॉर इन्व्हेस्टर रिलेशन्स, प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर. महापरवाना, हा महापरवान्यामुळे जे आता उद्योग सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जाऊन परवानगी घ्यायची जी गरज आहे ती आवश्यकता भासणार नाही. एकाच ठिकाणी 24 किंवा 48 तासाच्या आत आपल्याला हा परवाना देण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. महाजॉब्स आणि इन्व्हेस्टर फर्स्ट प्रोग्राम असे अतिशय इनोव्हेटिव्ह असे प्रोग्राम उद्योग सुरू करण्यासाठी MIDC मार्फत राबवले जात आहेत. नेक्स्ट आपल्याला समोर दिसेल खालील विकसित केलेल्या वेगवेगळ्या पायाभूत सुविधा राज्यात आहेत आणि त्या भविष्यात साकारू पाहत आहेत आणि त्यामुळे आपल्यातील राज्यातील विकासाला तसेच औद्योगिक विकासाला निश्चित चालना मिळेल अशी मला खात्री आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आता मी मागे उल्लेख केला त्याप्रमाणे, वाधवान पोर्ट योग घातलेला आहे पालघरला, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो प्रोजेक्ट आहेत पुणे, मुंबई आणि नागपूरमधील आणि समृद्धी महामार्ग या प्रकल्पाचा समावेश आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला आणि औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. नेक्स्ट या स्लाइड मध्ये आपण आता कोकण विभागातील औद्योगिकरणातील बद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. या दोन भागात मी हे माहिती आपल्या समोर सादर करत आहे. पहिल्या भागात आपल्याकडे एक्झिस्टिंग इंडस्ट्रियल एरिया जे आहेत ते दाखवलेले आहेत. यामध्ये ठाणे बोईसर इंडस्ट्रियल एरिया आहे आपला, तारापूर, वागळे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई इंडस्ट्रियल एरिया हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एक्झिस्टिंग इंडस्ट्रियल एरिया आहेत. मुंबई सबअर्बन मध्ये मरोळ इंडस्ट्रियल एरिया आहे, तो प्रामुख्याने IT आणि ITES साठी राखीव आहे. रायगडमध्ये जे इंडस्ट्रियल एरिया एक्झिस्टिंग आहे त्यात माणगाव आहे, रोहा आहे, तळोजा आहे, महाड आहे, उसर, नागोठणे, पाताळगंगा हे इंडस्ट्रियल एरिया आहेत. रत्नागिरीमध्ये रत्नागिरी, चिपळूण, दापोली, लोटे, परशुराम हे इंडस्ट्रियल एरियाज आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये कुडाळ हा इंडस्ट्रियल एरिया आहे. हे आत्ताचे एक्झिस्टिंग एरिया सेटल झालेल्या वसाहती असून भविष्याच्या होऊ घातलेल्या वसाहती आहेत. त्यामध्ये ठाण्यामध्ये खर्डी आहे, बदाने आहे, पालघरमध्ये दापशिरी आणि टोकराळे आहे, रायगड जिल्ह्यामध्ये खानलोशी आहे, खालापूर आहे, रोहामध्ये मोठा रोहा आणि मुरुडमध्ये मोठा बल्क पार्क आपण निर्मिती करत आहोत. इसांबी इंडस्ट्रियल एरिया आहे, धरण शहापूर इंडस्ट्रियल एरिया अलिबागमध्ये आहे आणि दिघीमध्ये DMIC इंडस्ट्रियल एरिया आहे. तसेच ऍडिशनल तळोजा हा इंडस्ट्रियल एरिया आहे. रत्नागिरीमध्ये वाटद आणि बारसो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण जमीन संपादन करून इंडस्ट्रियल एरिया स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि सिंधुदुर्गमध्ये मगाशी मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आडाळी इंडस्ट्रियल एरिया विकसित होत आहे. त्यात प्रामुख्याने गोवा स्थित जे उद्योजक आहेत आणि सिंधुदुर्गच्या आजूबाजूचे उद्योजक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात उद्योग विकासासाठी आणि इंडस्ट्री स्थापन करण्यासाठी मदत होणार आहे. नेक्स्ट या आगामी औद्योगिक वसाहती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील दिघी इंडस्ट्रियल एरिया
ही वसाहत आहे. ते आता पहिल्या फेजमध्ये आपण 15,000 एकर टोटल 30,000 एकर क्षेत्र आपण नोटिफाय केलेलं आहे. त्यापैकी 15,000 एकर हे पहिल्या फेजमध्ये आपण विकसित करत आहोत. या 15,000 एकर पैकी 10,000 एकर क्षेत्र आपल्या ताब्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे 5,000 एकर क्षेत्र आहे ते पुढच्या 4 ते 5 महिन्यात आपल्या ताब्यात येईल. त्यामध्ये प्रामुख्याने ॲग्रो अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, ऑटोमोबाईल अँड कॉम्पोनंट इंडस्ट्री आणि इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचा समावेश